तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे JK एक्झाम टाईम या आपल्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर. मागील भागामध्ये आपण पाहिलं महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल भाग 1 भाग 2. आज आपण महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल भाग 3 घेऊन आलेलो आहोत. त्याचबरोबर आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, कारण नवनवीन जे व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत ते प्रत्येक व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन मिळण्यासाठी तुम्ही चॅनल जरूर सबस्क्राईब करा. आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. या आपण आजच्या प्रश्नांकडे जाऊया. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये एकूण किती बंदरे आहेत? तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये एकूण 49 बंदरे आहेत. हा आपण जो काही डाटा कलेक्ट केलेला आहे तर हा डाटा आपण चांगल्या सोर्समधून कलेक्ट केलेला आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूया. सह्याद्री पर्वत म्हणजेच पश्चिम घाट याची संपूर्ण लांबी किती आहे? त्याची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? संपूर्ण लांबी म्हणजे एकूण भारतामध्ये असणारी लांबी. तर सह्याद्री पर्वत म्हणजेच पश्चिम घाटाची टोटल लांबी ही 1600 किलोमीटर आहे. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये 720 किलोमीटर लांबी सह्याद्री पर्वताची आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूया. महाराष्ट्रात सह्याद्री पर्वताची सरासरी उंची किती आहे? तर 915 ते 1220 मीटर अशी सह्याद्री पर्वताची सरासरी उंची ही महाराष्ट्रामध्ये आहे. पुढचा प्रश्न आपण बघू. महाराष्ट्रात सह्याद्रीची उंची कोठे वाढते व कोणत्या ठिकाणी कमी होते? तर जसं जसं आपण सह्याद्री पर्वतामध्ये महाराष्ट्रात पाहिलं तर उत्तरेकडे जसं आपण जातो तर सह्याद्रीची उंची ही वाढत जाते. त्याचबरोबर दक्षिणेला जसं जसं आपण येतो तर दक्षिणेला सह्याद्री पर्वताची उंची ही कमी कमी होत जाते. ही एक बाब लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या पर्वतरांगेमुळे पश्चिम वाहिनी नद्यांचे आणि पूर्व वाहिनी नद्यांचे जलविभाजन झालेले आहे? तर आपण बघितलं तर हा सह्याद्री पर्वत, या सह्याद्री पर्वताला आपण आज सह्याद्री पर्वत मानू. या कोकणातील नद्या ह्या ज्या सर्व पश्चिम वाहिनी नद्या आहेत आणि या पठारावरच्या नद्या यामध्ये प्रामुख्याने गोदावरी, त्याचबरोबर कृष्णा, तापी अशा महत्त्वाच्या नद्या आहेत. आणि या नद्यांना विभागण्याचं काम, ह्याचं विभाजनाचं काम सह्याद्री पर्वतानं केलेलं आहे. ह्यालाच प्रमुख जलविभाजक असंही म्हटलं जातं. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. तर योग्य उत्तर आहे सह्याद्री पर्वत. पुढचा प्रश्न आपण बघूया. कोणत्या डोंगर रांगेमुळे भीमा व गोदावरी यांची खोरी वेगळी झालेली आहेत? तर आपण पाहिलं तर भीमा आणि गोदावरी जर आपण बघितलं तर हरिश्चंद्र बालाघाट ह्या डोंगर रांगेमुळे यांची खोरी वेगळी झालेली आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. शंभू महादेव डोंगर रांगेमुळे कोणकोणत्या नदीची खोरी वेगळी झालेली आहेत? तर भीमा आणि कृष्णा या दोन नद्यांची खोरी वेगळी झालेली आहेत. तर हा जलविभाजनाचा जो काही नद्यांचं जलविभाजन करण्याचा जो काही ट्रिक आहे तर ते आपण आपल्या चॅनलवर आपण येणाऱ्या दिवसात अपलोड करणार आहोत. त्यामुळे या सगळ्या जलविभाजक जे काही डोंगर रांगा आहेत त्या आणि कोणकोणत्या नद्यांचं विभाजन झालेलं आहे ते आपण त्या ट्रिकमध्ये पाहणार आहोत. पुढचा प्रश्न आपण पाहूया. महाराष्ट्राच्या उत्तर सरहद्दीजवळ कोणती रांग पसरलेली आहे? महाराष्ट्राच्या ज्या नैसर्गिक सीमा आहेत त्या जर आपण बघितल्या तर हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राची जी काही ही उत्तरेकडची जी बाजू आहे ही वरची, तर या उत्तरेकडच्या बाजूला सातपुडा पर्वतरांग ही पसरलेली आहे. तर हे सातपुडा पर्वतरांग जवळपास काही अशा स्वरूपामध्ये या ठिकाणी पसरलेली आहे. तर याचं योग्य उत्तर आहे सातपुडा रांग. पुढचा प्रश्न आपण बघूया. सातमाळा अजिंठा डोंगर रांगा कोणत्या दोन नद्यांच्या खोऱ्यांनी वेगळ्या झालेल्या आहेत? तर सातमाळा आणि अजिंठा या डोंगर रांगा गोदावरी या डोंगर रांगेमुळे गोदावरी व तापी या दोन नद्या वेगवेगळ्या झालेल्या आहेत. पुढचा प्रश्न आपण पाहू. महाराष्ट्र पठाराचा सर्वसाधारण उतार कसा आहे? तर महाराष्ट्र पठार जर आपण बघितलं तर महाराष्ट्राचा जर नकाशा आपण ड्रॉ केला, हा सह्याद्री म्हणजेच पश्चिम घाट, त्याचबरोबर हा जो पूर्ण जो भाग आहे हा इकडचा हा पूर्ण भाग हा महाराष्ट्र पठारानं व्यापलेला आहे. तर याचा उतार जो आहे तो पश्चिमेकडून पूर्वेकडे काही अशा उतार हा पठाराचा आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आपण पाहूया. महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम व दक्षिण उत्तर रुंदी किती आहे? तर महाराष्ट्र पठाराची जी काही पूर्व पश्चिम जी लांबी आहे ते 750 किलोमीटर आहे. त्याचबरोबर त्याची रुंदी ही 700 किलोमीटर आहे. पुढचा प्रश्न बघूया. दख्खनच्या पठाराची सर्वसाधारण उंची किती आहे? तर दख्खनचं पठार म्हणजेच महाराष्ट्राचं पठार ह्याची सर्वसाधारण उंची ही 450 मीटर आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. हा जो काही फॅक्च्युअल भाग आहे हा पाठ असणं गरजेचंच आहे, कारण हे पूर्ण बेसिक जॉग्राफीचा भाग आहे आणि हा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे.
पुढचा प्रश्न आपण बघूया. महाराष्ट्राचा किती टक्के भूभाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे? तर महाराष्ट्राचा जवळपास 90% भूभाग हा दख्खनच्या पठारानं व्यापलेला आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशामुळे झालेली आहे? तर भ्रंशमूलक ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे महाराष्ट्र पठाराची निर्मिती झालेली आहे. जवळपास 29 वेळा ज्वालामुखीचा उद्रेक होऊन त्याचं संचयन होऊन या पठाराची निर्मिती झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्र पठार अजून कोणत्या नावानं ओळखलं जातं? तर महाराष्ट्र पठारालाच दख्खनचं पठार किंवा दख्खन लावा असंही म्हटलं जातं. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. पुढचा आपण प्रश्न पाहूया. महाराष्ट्र पठाराचा लावारस प्रामुख्याने कोणत्या प्रकारचा आहे? तर हा लावारसाचा प्रकार या ठिकाणी विचारलेला आहे. तर बेसिक प्रकारचा लावा आहे. बेसिक प्रकारच्या लावारसानुसार महाराष्ट्र पठाराची निर्मिती झालेली आहे. पुढचा प्रश्न बघूया. कोणत्या बाजूस महाराष्ट्र पठाराची जाडी सर्वात जास्त आहे? तर पश्चिमेला अरबी समुद्राच्या बाजूला महाराष्ट्र पठाराची जी जाडी आहे ती आपल्याला जास्त पाहायला मिळते. महाराष्ट्र पठारामध्ये जो काही भाग आहे तर जास्त करून तो पठाराकडचा भाग जो सह्याद्रीच्या पूर्वेला आहे, तर त्या ठिकाणी महाराष्ट्र पठार जास्त करून आपल्याला पाहायला मिळतो. पण त्याची जाडी जर बघितली आपण महाराष्ट्र पठाराची, तर सगळ्यात जास्त जाडी ही अरबी समुद्राच्या बाजूकडं पश्चिमेला आपल्याला पाहायला मिळते. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या जिल्ह्यामध्ये तोरणमाळ पठार आहे? तर धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आपल्याला तोरणमाळचं पठार पाहायला मिळतं. हे थंड हवेचं ठिकाणसुद्धा आहे, त्यासाठी प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न बघूया. विदर्भामध्ये जिल्ह्यांची संख्या किती आहे? जर आपण विदर्भ जर पाहिला तर अमरावती आणि नागपूर जो प्रशासकीय विभाग आहे हा विदर्भ म्हणून कन्सिडर केला जातो. तर यामध्ये असणाऱ्या जिल्ह्यांची टोटल संख्या ही 11 आहे. 11 जिल्हे यामध्ये मोडतात. नागपूरमध्ये असणारे, त्याचबरोबर अमरावतीमध्ये असणारे हे सर्व जिल्हे विदर्भामध्ये कन्सिडर केले जातात. हा प्रश्न एक लक्षात ठेवा. चला तर मित्रांनो, आजचा भाग 3 आपण पूर्ण केलेला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल नक्की सबस्क्राईब करा. जे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्ही पोचवण्याचा प्रयत्न करत आहोत ते एकदम स्टँडर्ड सोर्समधून तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. जर PDF पाहिजे असेल तर तसं तुम्ही कमेंटमध्ये तुम्ही मेन्शन करा आणि तुमच्या सर्व प्रतिक्रिया तुम्ही कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद मित्रांनो.